न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। याच्यामध्ये जे काही महिला आरक्षणाचं जे बिल होतं तर त्याला सप्टेंबर 2023 मध्येच मान्यता मिळाली होती। ते मंजूर झालं होतं आणि 16 एप्रिलला सन्माननीय आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील अध्यादेशावरती सही केलेली आहे। त्याच्यामुळे महिला विधेयकाला नामंजूर करण्यासाठी किंवा विरोध करण्याचा विषयच येत नाही, ते आधीच मंजूर झालेलं होतं। आणि हे जे बिल होतं हे सेन्सस आणि परिसीमन याच्या संदर्भामध्ये बिल होतं। हे घाईघाईमध्ये आणलं। राज्यामध्ये 5 ठिकाणी देशामध्ये 5 राज्यांच्या निवडणुका चालू आहे। त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू इथे मतदान अजून बाकी आहे। परंतु शासनाला हे माहिती आहे, केंद्र शासनाला, की या ठिकाणी आपलं सरकार नाही, आपली सत्ता नाही, तर या ठिकाणी महिलांची मतं आपल्याला मिळणार नाही। आणि त्याच्यामुळे हे घाईघाईने बिल आणलं आणि त्याच्यामुळे महिलांची मतं आपल्याला मिळतील असा त्यांचा घाट होता, असा फार्स त्यांनी त्या ठिकाणी तयार केला। परंतु हे नामंजूर झाल्यामुळे त्यांनी काँग्रेसने महिलांना विरोध केला असं दाखवलेलं आहे। परंतु हे संपूर्णपणे चुकीचं आहे आणि निराधार आहे। काँग्रेसनेच महिलांचा आजपर्यंत सन्मान केला, महिलांना ताकद दिली, महिलांना राजकारणामध्ये पुढे आणलं। परिसीमनला विरोध असा आहे की पहिले तुम्ही 2026ला जनगणना करा, सेन्सस करा आणि त्याच्या आधारावरती तुम्ही परिसीमन करा, की जेणेकरून ST SC OBC सर्व घटक पक्षांना न्याय मिळेल आणि त्या माध्यमातून जे काही आपल्याला केंद्रात आणि राज्यामध्ये म्हणजे लोकसभेत आणि विधानसभेमध्ये आरक्षणाच्या जागा वाढवायच्या असतील तर त्याच्या आधारे वाढवा। आत्ता जे बिल आहे ते ज्या सध्या जागा आहेत 543 त्याच्या आधारावरती या बिलाला मंजुरी देणे। 850 जागा त्यांना वाढवायच्या आहेत। या 850 जागा आणल्या कुठून? काय त्यांनी क्रायटेरिया लावला? तुम्ही सेन्सस करा आणि त्या सेन्ससप्रमाणे जे पण काही उत्तर भारत असेल, दक्षिण भारत असेल, केंद्रशासित प्रदेश असेल, त्याच्यात जे जे काही सेन्ससनुसार निष्कर्ष येईल त्याच्याप्रमाणे तुम्ही जागा वाढवा। नाही, दक्षिण उत्तरचा काहीच नाही। दक्षिणला वेगळा न्याय, उत्तरला वेगळा न्याय असं नाही, सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे। आत्ता मिळत नाही, कारण ते त्यांनी जर सेन्सस शिवाय हे केलं, परिसीमन केलं तर ते चुकीचं आहे। विषय असा आहे की मालेगावला जो काही बॉम्बस्फोट झाला तो झाल्यानंतर 2014च्या आत आरोपी सिद्ध झालेले होते आणि तो निकाल तातडीने लागायला पाहिजे होता, तो लागला नाही। तो 2014 नंतर त्या ठिकाणी आता इतके 2026 आहे, तर याच्यातच शंका आहे की इतका उशीर का लागला, या विषयावरच आम्हाला खरं तर शंका आहे। आणि मग हे जर लोक निर्दोष आहेत, हे आरोपी, तर मग बॉम्बस्फोट तर झाला, तो कोणी केला हे शासनाने सांगावं। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।